युतीचेच ठाण्यातले उमेदवार नरेश म्हस्के आज आपला उमेदवारी अर्ज भरतायत। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत म्हस्के अर्ज भरणार आहेत। यावेळी मोठं शक्ती प्रदर्शन करत रॅली काढली जाणार आहे। नरेश म्हस्के यांच्यासाठी ठाण्यातून नरेश म्हस्के यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नरेश म्हस्के आपला लोकसभेसाठीचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत। त्यासाठी ही रॅली निघाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा हजेरी लावतील। महायुतीचे उमेदवार ठाण्यातील नरेश म्हस्के आपल्यासोबत आहेत। विजयाचा जयघोष केलेला आहे। आज अर्ज भरायला जातात। सर्व मित्रपक्ष सोबत आहेत। खूप आनंद होतोय आणि मला आज माझे जुने दिवस आठवले। याच शिवसेना मध्यवर्ती कार्यालयामध्ये माझं भारतीय विद्यार्थी सेनेचं कार्यालय होतं आणि याच चौकावरून याच कट्ट्यावरून त्याला गडकरीचा कट्टा म्हणतात किंवा साईकृपाचा कट्टा म्हणतात। माझी विद्यार्थी चळवळीतलं काम मी इथूनच सुरू केलं। माझं समोर कार्यालय होतं आणि या दिल्लीकडे जे आम्ही चाललेलो आहे त्याची सुरुवात सुद्धा या नाक्यावरनं होते। मुळातच आज सगळे हे युतीचे मित्रपक्ष तुमच्यासोबत आहेत। भाजपचे कार्यकर्ते असतील, आरपीआयचे कार्यकर्ते असतील। विजयाचा निश्चित तर झालाय। स्वतः मुख्यमंत्री येणार आहेत। माननीय मुख्यमंत्री थोड्याच वेळात येणार आहेत। आज कपिल पाटलांचा फॉर्म भरण्यासाठी ते गेलेले आहेत आणि तिथून इकडे येणार आहेत। हा जो माहोल जो दिसतोय हा उत्साह आहे एका सर्वसाधारण कार्यकर्त्याला, रस्त्यावरच्या कार्यकर्त्याला। थेट आपण जाऊया ठाण्यामध्ये। सुस्मिता भदाणे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सुस्मिता, नरेश म्हस्के आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। मुख्यमंत्री साधारण कधीपर्यंत येतील? कुठपासून कुठपर्यंत ही रॅली निघाली आहे? काय वातावरण आहे? नक्की जल्लोषाचं वातावरण आहे। महायुतीचे उमेदवार म्हणून नरेश म्हस्के हे स्वतः अर्ज भरण्यासाठी निघाले। ठाण्यातील अनेक कार्यकर्ते एकत्रित आलेले आहेत। महायुतीचे घटक पक्ष एकत्र आले। स्वतः श्रीकांत शिंदे सुद्धा आहेत। नरेश म्हस्के जे आपल्यासोबत आहेत सर, आज अर्ज भरताय। ठाणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहेच आणि ज्या पद्धतीचा कार्यकर्त्यांचा उत्साह आहे हा सुद्धा प्रचंड आहे। मुख्यमंत्र्यांसाठी या महाराष्ट्रातल्या 48 जागा महत्त्वाच्या आहेत। आपण पाहताय कार्यकर्त्यांचा उत्साह, चारी बाजूला माणसं, जे तलावांचं शहर जे आपण समजलं जातो त्या पद्धतीने माणसं बघा संपूर्ण तलावाच्या शेजारी सगळी जमलेली। हा कार्यकर्त्यांचा उत्साह आहे। एका रस्त्यावरच्या कार्यकर्त्याला माननीय नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा जी यांच्या मार्गदर्शनाने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस, अजितदादा, राज ठाकरे, त्याचबरोबर रामदासजी आठवले यांनी सगळ्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे तो विश्वास तुम्हाला रस्त्यावर दिसत आहे। कुठेतरी नाराजी नाट्य सुद्धा समोर आलेलं होतं। ती नाराजी दूर करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केलेत। पुन्हा एकदा शिवसेनेकडे ही सीट राहणार का? या ठिकाणी 100% सीट निवडून येणार आहे। शिवसेनेकडे राहणारा विषयच नाही। ही सीट महायुतीची म्हणून निवडून येणार। सर्वात जास्त लीड सीट जागा निवडून येणार। श्रीकांतजी, तुम्ही सुद्धा सहभागी झालेले आहात। मुख्यमंत्री सुद्धा सहभागी होणार आहेत। कशा पद्धतीचं वातावरण? 400 पारचा नारा तर आपण दिलाय। मला वाटतं वातावरण आपण पाहताय की कशा प्रकारे प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये जोश आहे, जल्लोष आहे। काली आपण पाहिलं असेल की कशा प्रकारे मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्ते पाचही पक्षाचे जे आहेत हे डोंबिवलीमध्ये एकत्रित झाले होते। मोठ्या संख्येने जनता देखील जे रस्त्यावरती उतरली होती। काल न भूतो न भविष्य अशी रॅली झाली आणि आज देखील जे ठाण्यामध्ये मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्ते जे आहेत ते खाली उतरलेले आहेत, रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि नरेशजी म्हस्के साहेबांना पूर्णपणे बहुमताने विजय करण्यासाठी जो आहे कार्यकर्ता कामाला ऑलरेडी लागलेला आहे। कुठेतरी नाईक यांची नाराजगी आपल्याला पाहायला मिळालेली होती। स्वतः मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केलेली आहे। युतीचे सगळे घटक पक्ष आज एकत्र आहेत। सगळ्याचे सगळे पक्ष नेते हे एकत्र आहेत। शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल, मनसे असेल, आरपीआय असेल आणि सर्व कार्यकर्ते आज या रॅलीमध्ये एकत्र आलेले आहेत आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या होत असतात
मला वाटतं वरिष्ठ पातळीवरती ज्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सॉल्व्ह केल्या जातील आणि ठाण्यामधून ज्या ठाणे लोकसभेमधून महायुतीचे उमेदवार नरेशजी म्हस्के साहेब मोठ्या बहुमताने निवडून येतील. नक्कीच बहुमताने विजय आमचा होणार आहे. युतीचे उमेदवार ठाण्यात जिंकून येणार आहेत असा विश्वास आहे. आता काही वेळातच मुख्यमंत्री सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी होतील आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज हा दाखल केला जाणार आहे. श्वेता. सुस्मिता, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. नरेश म्हस्केंची ठाण्यामध्ये रॅली निघाली आहे. उमेदवारी अर्ज ते आज भरतायत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा थोड्याच वेळात तिथे येतील.